कारण उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची मुंबईतील एका लग्न सोहळ्यात भेट झाली। भाजप आमदार पराग अळवणींच्या मुलीच्या लग्नात दोन्ही नेत्यांची भेट झालेली आहे। लग्न सोहळ्यात ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये बराच वेळ गप्पा सुद्धा रंगल्या होत्या। दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर भाजप आणि ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या जोरदार चर्चा या राजकीय वर्तुळात रंगतायत। भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेची पुन्हा युती होणार का? राजकीय वर्तुळात आता ही चर्चा रंगू लागली। तर युतीच्या चर्चांवर खासदार संजय राऊतांकडून वेट अँड वॉच असं म्हणत सूचक वक्तव्य करण्यात आले। हे दृश्य आपण पाहतोय ज्या लग्न सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे आणि यांची भेट झाली। उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट झाली त्या लग्न सोहळ्यातली ही दृश्य आहेत। ज्यावेळी भेट झाली त्यावेळीची दृश्य ही दृश्य आधीची आहेत ज्यावेळी मिल्क चॉकलेट हे देण्यात आलेलं होतं, डार्क चॉकलेट देण्यात आलेलं होतं। तर ही लग्न सोहळ्यातली दृश्य। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। सुशांत, खरं तर हा आजचा विषय नाहीये। या आधी सुद्धा नार्वेकर जे उद्धव ठाकरेंच्या अत्यंत निकटवर्तीय मानले जातात, ते फडणवीसांना शुभेच्छा देतात, ते भाजपचं कौतुक करतात, शरद पवारांकडून मागच्या वेळी संघाचं कौतुक केलं गेलं होतं, अशा अनेक चर्चा रंगतात। खास करून ठाकरे आणि भाजप पुन्हा एकत्र येणार का? आजच्या या घटनेमुळे पुन्हा दुजोरा मिळतोय। अगदी बरोबर आहे विक्रांत, ही पहिलीच वेळ नाही। आपण जर बघितलं असेल तर हिवाळी अधिवेशनादरम्यान देखील नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंनी भेट घेतली, त्यानंतर आदित्य ठाकरेंनी भेट घेतली, वरुण सरदेसाई देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गेले आणि त्या दिवसापासूनच खरं तर चर्चा सुरू झाली, ती म्हणजे भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पुन्हा युती होणार का? कारण सामनामध्ये मागील 5 वर्ष सतत ज्या देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्यात आली त्या फडणवीसांचं कौतुक करण्यात आलं आणि कालचा क्षण खरं तर आपण जर बघितलं असेल तर विलेपार्लेचे आमदार भाजपचे पराग अळवणी यांच्या मुलीचा लग्न समारंभ होता आणि त्या सोहळ्याला उद्धव ठाकरे गेले होते आणि ज्यावेळी उद्धव ठाकरे निघत होते त्याच दरम्यान चंद्रकांत पाटील जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत आणि मंत्री आहेत ते त्या ठिकाणी आले। त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना दोघे एकमेकांच्या समोर आले। त्यावेळी उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक आणि खरंच विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर म्हणालेत की युती कधी? त्यावेळी चंद्रकांत दादांनी पटकन म्हणाले की मीही त्या सुवर्ण क्षणाची खरं तर वाट बघतोय। याचा अर्थ असा होतो की ठाकरेंची शिवसेना आणि भाजपची पुन्हा युती होणार का? कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं आणि भाजप राज्यातील सगळ्यात मोठा पक्ष झाला, त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आणि भाजपची ज्या पद्धतीने जवळीक वाढत गेली त्यानुसार असं दिसतंय की खरंच हे जुने मित्र पुन्हा एकदा एकत्र येणार का? कारण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ज्या पद्धतीने दबाव टाकला जातोय, पालकमंत्री पदासाठी दबाव असेल, मग तो त्याआधी मंत्रिपदासाठी टाकण्यात आलेला दबाव असेल, त्याचमुळे आता भाजप उद्धव ठाकरेंशी जवळीक साधू पाहते का अशा चर्चा देखील आता रंगलेली आहे। आणि चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य पहिल्यांदाच नाही, मागे देखील अधिवेशन काळात चंद्रकांत पाटील आणि संजय राऊत ज्यावेळी समोरासमोर आले होते त्यावेळी देखील संजय राऊत चंद्रकांत दादांना म्हणाले होते की ते आमचे जुने मित्र आहेत। त्यावर चंद्रकांत दादा म्हणाले की आम्ही तुमचे कायमच मित्र आहोत असं म्हणत ते हास्यकल्लोळ त्यावेळी तिथे रंगला होता। त्यामुळे कुठेतरी कालची जी चर्चा म्हणजे काल जी त्यांची भेट झाली त्या दरम्यान चंद्रकांत दादांचा उद्गार आणि मागच्या काही भेटीगाठी आपण जर बघितल्या तर कुठेतरी भाजप आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना भविष्यात जर काही झालं तर एकत्र येणार का असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। विक्रांत, खरं सुशांत, तुम्ही सगळी माहिती देताना एक महत्त्वाचा मुद्दा त्या मुद्द्याला हात घातला, तो म्हणजे शिंदेंना कशा प्रकारे शह देण्याचा प्रयत्न केला जातोय। रवींद्र चव्हाण यांना कार्याध्यक्ष करणं असेल किंवा मग आता गणेश नाईक यांनी ठाण्यामध्ये मी जनता दरबार घेणं असं म्हणणं असेल, तो सुद्धा याचाच प्रयत्न आहे आणि त्यामुळे मग ठाकरे आणि भाजप पुन्हा एकत्र येतील अशा चर्चांना उधाण येतं। धन्यवाद सुशांत दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी। तर या संदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात आपण पाहूया। चंद्रकांत दादा पाटील यांच्याप्रमाणे त्या पक्षामध्ये अनेकांच्या या भावना आहेत ना, आम्ही अनेकदा चर्चाही करतो। नाही त्यांनी भावना मी कसं काय तुम्हाला आता सांगू? तुमच्या प्रश्नाला उत्तर आता माझ्याकडे नाहीये, योग्य वेळी त्याचं उत्तर मिळेल हे तुम्हाला मी सांगतो। पुढल्या घडामोडी काय घडणार आहेत याची पूर्ण कल्पना आम्हाला असल्यामुळे आम्ही सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत। मी इतकंच सांगेन की एकनाथ शिंदेचा गट भारतीय जनता पक्षाबरोबर किती काळ राहील आणि तो किती काळ टिकवला जाईल याच्याविषयी माझ्या मनात साशंकता आहे। त्यांचा गट हा शिवसेनेप्रमाणे फोडला जाईल हे मी वारंवार सांगतो, हा फोडला जाईल आणि त्यांचा गट विस्कळीत होईल पूर्णपणे। पाटील म्हटले जर तुम्ही परत आमच्यासोबत आले तर आनंदच आहे, ऑफ द रेकॉर्ड स्टेटमेंट आहे।
ऑफ द रेकॉर्ड स्टेटमेंट होतं का तुमच्या चॅनलवर होतं? आमच्यापर्यंत पोहोचण अशी व्यवस्था झाली म्हणजे समजून घेतो मी. कसं आहे, जर तो उद्धवजी आपल्या बरोबर असणं हा जर सुवर्ण क्षण आहे तर आम्ही भाग्यवान आहोत ना. गेले 5 वर्ष उद्धवजी आमच्याच बरोबर आहेत. भविष्यात उद्धवजी आमच्या बरोबर आहेत. मला वाटतं की आता लग्नाला एकमेकांनी चाकू पिस्तूल घेऊन गेलं पाहिजे आणि दिसला की दोघे आजूबाजूला बसले की पिस्तूल घेऊन बसले पाहिजेत, बोलताच कामा नये, असं काही भूमिका असेल तर मग तेही सूचना आम्हाला करावी लागेल की आम्हालाही आमच्यापासून सुरुवात करावी लागेल. उद्या जर एखाद्या लग्नात जर आम्ही गेलो आणि विरोधी किंवा पक्षाचा जर नेता आला तर त्याच्याशी बोलू नये आणि त्याच्याकडे चाकू धरूनच बघायचं, असं काय असतं का? याचा अर्थ वेगळा वेगळा करण्याची गरज नाही. ज्यावेळेस चांगल्या कार्यक्रमामध्ये लग्न सोहळे असतात किंवा मोठे कुठले उत्सव असतात त्यामध्ये एकत्र आल्यानंतर एकमेकाशी संवाद होतो. ही काय वैचारिक लढाई आहे, वैयक्तिक लढाई त्याला मानू नये.